रायगड जिल्हा मर्यादित कोकण व हिंद केसरी या मंचावरच्या जिथे बकासूर याचं आगमन या ठिकाणी झालेले आहे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने सुद्धा इथे मोठ्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. तर आता थोड्याच वेळात आपल्याला बकासूर पाहायला नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले. मी आज बैलगाडी शर्यती करता आलेलो आहे आणि आज इथे माननीय श्री विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तर आज इथे तीनही तालुक्यातल्या बैलगाडी शर्यतीसाठी स्पर्धक आलेले आहेत. महाड, पोलादपूर, माणगाव या तीनही तालुक्यातले स्पर्धक आज इथे या शर्यतीकरता मोठ्या संख्येने उपस्थिती त्यांनी लावलेली आहे आणि आज आपल्यासोबत तांबडे शेठ सुद्धा आहेत आणि त्यांची बैलगाडी सुद्धा इथे ते घेऊन आज इथे आलेले आहेत आणि दरवेळेला ते बैलगाडी शर्यती करता जिथे कुठे बैलगाडी शर्यत असेल तिथे ते उपस्थित असतात आणि त्यांना सुद्धा फार मोठा बैलगाडी शर्यतीचा एक मोठा शौक आहे. तर आज ते आपल्याबरोबर इथे शर्यती करत आहेत. पहिली जोडी आमच्या 3 जोड्या होत्या. आता ही कराडवरून आता खरेदी करून आज 15 दिवस झाले. पहिली शर्यत झाली त्याची ते फायनल मारले नाही. म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही फायनल मारली होती, नाही ठिकाणी मारली होती तांबडेकोंडला आपली फायनल बसली आणि आज इथे आणलेले आहेत. आता बघू ते काय त्यांच्या विश्वाची कृपा असते, आपण काय बोलू शकत बैलांची वगैरे काय नाव? हा, तर आता सुद्धा 2 जोडे टाकलेत. तिकडे एक जोडी बांधली, इथे एक जोडी आहे, 2 जोड्या आहेत आणि दोन्ही जोड्या तशा चांगले म्हणजे मेहनतीचे वापते सगळ्या गोष्टीला चांगले यश देत, काय प्रॉब्लेम नाही. आज मकानाचा वगैरे काय अंदाज? मकानाचा आपली बसायला पाहिजे. माझ्या एक अंदाजामध्ये बसायला माझ्या अंदाजाने 15च्या दृष्टिकोन बसायला पाहिजे. 15 पर्यंत आज फायनल इथे बसली पाहिजे फायनल. आज गाड्या 112 गाड्या आलेल्या म्हणजे 112 गाड्या आज आहेत. आपली किती गाडी आहे? 17वी आहे आणि ती 34वी आहे. 17वी आणि 34वी 2 तुम्ही जोड्या आज इथे टाकलेले आहेत. 2 जोड्या इथे टाकले. बैलांची वगैरे काय नाव? बैलांचे ह्याचा सुंदर, त्याचा बलमा म्हणजे तो बैल आपण नवीनच आणलेला आहे. हे दोन्ही नवीन आणले, दोन्ही नवीन आहेत. आणि ते एक बिडवन आणलेला आहे, एक बिडवन नवीनच आहे. त्याचा रत्ना आणि मोनिया. हा, म्हणजे दोन्ही जोडे आपल्या तशा बघायला गेले आज नवीनच आहेत आणि दोन्ही जोडे आपल्या 30 फायनलचे जोडे आहेत. बघा आता विश्वाच्या हातात असतो. आपण तर तुम्ही आम्ही बोलून काय जमणार नाही कुठल्या गोष्टीला. बघू काय होतंय तो. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज तुमची इथं फायनल बसव. रायगड जिल्हा मर्यादित कोकण व हिंद केसरी या मंचावरच्या जिथे बकासूर याचं आगमन या ठिकाणी झालेले आहे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने सुद्धा इथे मोठ्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. तर आता थोड्याच वेळात आपल्याला बकासूर पाहायला मिळेल. कलमा सुंदरचे मालक आपल्या सोबत आज इथे शर्यती करता आलेले आहेत आणि ते सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्यात आपण एक जाणून घेऊ की त्यांच्या जोडी कशा रीतीने आज इथे आलेली आहेत. काय ही आमची सगळी मेहनत आहे. सगळी काही गोष्टी ज्या त्यांना लागतं, खाद्य वगैरे सगळं काय ते वेळच्या वेळी त्यांचं सगळं टाइम टू टाइम असतं. त्याच्यामुळे ही आमची मेहनत आहे, हे आमचे कष्ट आहेत. हे सगळीकडे नंबर मारलेले आहेत. आम्ही फायनल सगळीकडे फायनल मारले. 15 फायनल सगळं मारलेले आहेत. 15 फायनल मारलेले सलग फायनल आहे. आणि आजचं काय सांगाल मकाना विषय वगैरे? आज पण फायनल आम्ही मारणार. म्हणजे आज फायनल बसेल 100% गॅरंटी. हो 100%. कुठे फायनल मार गोंडाळे शेडकेकोट. काय नाव तुमचं? राजेश गुणाजी वाडकर. आणि इतर जे बैलगाडी स्पर्धक आहेत त्यांना काय तुम्ही सांगा? नाही असं काय, त्यांच्या ह्याच्यावरती त्यांना शुभेच्छा आपण देऊ शकतो. सगळ्या गोष्टी त्यांना सहकार्य आपलं, काही गोष्टी असतील त्यांच्या, काही त्यांना मदती असतील, काही गोष्टी आपण पुरवू शकतो. सगळ्या गोष्टी. काय गाडी वगैरे त्यावेळेला आता काहीतरी 50 गाड्या असतील. आणि आपली किती गाडी आहे? आपली किती गाडी? आपली 39वी गाडी आहे. आणि तुमच्यासोबत कोण आहे वेळेला? मानगावची प्रसिद्ध गाडी आहे. कुठली? मानगावची जलुकट्टू मानगाव ही तुमच्या सोबत आहे. म्हणजे ती सुद्धा एक फायनलची गाडी आहे ना? ही आमदारांनी खास मागून घेतलेली आहे. ती सुद्धा गाजलेली आहे, त्याला पण कमी मानता येणार. आणि तुमची सुद्धा आज त्याची फायनलची म्हणजे दोन्ही आज टॉपच्या जोड्या आहेत म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आज चांगली घासाघास होईल आणि आज एक ह्या होती आणि आज होती की ही गाडी ती गाडी लावायची. म्हणजे आज तशी खुर्चीची लढत आहे.
आणि आज तुम्हाला सुद्धा गॅरंटी की तुमची फायनल बसणार. पहिला बसला. तर तुम्ही प्रेक्षक म्हणून काय सांगाल या बैलांविषयी? बैल कसं काय? बैल तर टॉपले आहेत आपले, बैल टॉपचे हो. आणि आतापर्यंत बरेचशा ठिकाणी त्यांनी फायनल मारलेली. बरेचसे फायनल म्हणजे सर्व फायनलच आहेत. तुमची या शर्यत क्षेत्रामध्ये किती वर्ष आहेत तुम्ही कार्यरत? मी आता 3 वर्ष आहे. म्हणजे 3 वर्ष सलग तुम्ही या शर्यत क्षेत्रामध्ये हा. आणि 3 वर्ष तुम्ही गाडी हाकलताय 3 वर्ष गाडी हाकलते. आणि तुम्हाला कोणाची पाठिंबा लागतो या शर्यत क्षेत्रामध्ये? काय हे सगळी मित्रांची म्हणजे तुमचे जे मित्रमंडळी मित्रमंडळाचे सोबत सगळे असतात, हा सगळे त्यांचा सगळे तुमचा चांगला पाठिंबा हो सगळा पाठीला. तुम्हाला पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं. Thank you. आणि आज सुद्धा तुमची चांगल्या प्रकारे फायनल बसतो आणि तुमची गाडी गुलाल आहे. धन्यवाद. कोकण युवा हिंद केसरी या बैलगाडी शर्यतीमध्ये आता आपल्याबरोबर अतुल डावरून हे एक स्पर्धक आहेत आणि ते बरीच वर्षी या बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बऱ्याच ठिकाणी बैलगाडी आपली हाकललेली आहे आणि बरेचसे नंबर सुद्धा त्यांचे बसलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे सुद्धा स्पर्धक आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा म्हणजे त्यांचे चांगले मित्रच आहेत. तर दोघांची गाडी या ठिकाणी आहे. तर आजच्या शर्यतीविषयी काय सांगाल? आजच्या शर्यती 1 नंबर झालेले आहेत. मोठी स्पर्धा आहे, सर्वात मोठी आपल्या रायगड मध्ये सर्वात मोठी स्पर्धा आहे आजची. तर आज गाड्या पण भरपूर आलेत, जिल्ह्याच्या गाड्या आहेत. बकासूरचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पण आगमन झालेलं आहे. तिथून बकासूरचे मालक आलेले आहेत, चंद्रहार पाटील आलेले आहेत, मंत्री साहेब आलेले आहेत, त्यांच्याच मुलाच्या वाढदिवसानिमित्त शर्यत आहे. तर आता आमची ईशानी सीटची गाडी आता 43 नंबरला आहे. 43 तर त्यांचा बैल हा सुलतान, हा उस्मान आणि हे मालक आहेत. आणि तुमची किती काय? आमची 20वी होती झाली. आणि तुमच्या सोबत कोण होतात? आमच्या सोबत आज अशोक पालव यांची गाडी होती. अशोक पालव कासले यांची गाडी होती. हा यांची गाडी आणि आज फायनल किती पर्यंत काय बसेल असं तुमचं फायनल आता 1 नंबरला आहे ती 1:16 टाइम दिलेला आहे. तुम्ही बैलांविषयी काय सांगाल तुमचं? पहिल्यांदा आता पहिल्यांदाच आपण मैदानात उतरतोय. म्हणजे 2 जोडी आपली. नवीन जोडी. यावेळेला नवीन आहे. पहिल्यांदा फर्स्ट टाइम होत आहे. तर बघूया आता कुठलं काढली होती? हा अलिबागचा आणला, हे दोन्ही अलिबागचे बैल आहेत. अलिबागची म्हणजे हाकललेली आहे जोडी चांगली. हाकललेली. म्हणजे ह्या वेळेला सुद्धा आपली बसेल असं आहे काय? हा दुआ करायची, प्रयत्न करायची. बघू बाकी बैलांच्या हिशोबाने. मंत्री साहेब आता चांगलं सर्वांचं करतात, हा. शेतकरी बांधवांचं. असंच करत राहायला पाहिजे आणि त्यांचा असाच प्रतिसाद आम्हाला पाहिजे. शर्यतीत बरोबर. मिळावा. तर धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्याबरोबर आता एक बैलगाडी स्पर्धक आहेत, ते सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. तर कुठनं काय तुम्ही आले? माझं नाव सुमित दीपक शिंदे, आमचे गाव काचले. आमच्या बैलांची नाव आहेत, हा सोन्या आहे, तो पलीकडे बांधलाय, तो लक्ष आहे. आज मकानाचा वगैरे काय अंदाज सांगाल? तरी 1 मिनिट 20 सेकंदात फायनल पडू शकते. म्हणजे 1 मिनिट 20 सेकंदात फायनल आज येऊ शकते असा एक हा. तुमचा अंदाज आहे? 1 मिनिट 20 सेकंदात ही फायनल येऊ शकते. आतापर्यंत कुठं काय बैलगाडी वगैरे आपल्या हाकललेल्या आहेत? हा बैलगाडी आधी आपल्या हाकललेले आहेत, कुठल्या कुठल्या ठिकाणी काय? असे भावे, माटवण, हा. मांगरून, तांबडेकोण, अशा बऱ्याच ठिकाणी गाड्या आपल्या हाकललेल्या म्हणजे आहेत. स्वतः हाकलणार का जाकी वगैरे आहे कोण? जॅकी आपला दुसरा आहे, कोण आहे तो? पहिलाच नवीन जॅकी आहे, पांडू म्हणून आहे मानगावचा. हा. ते आता पहिली शर्यत म्हणजे त्यांना हाकला द्यायची आहे. नंतर बघू. आपली गाडी किती काय ह्या वेळेला? 32व्या नंबराची गाडी आहे आता सध्या तरी. 32व्या लॉटला पळेल आपली गाडी. ते रायगड जिल्हा मर्यादित शर्यत आहे, ज्यामध्ये आपल्या महाड, मानगाव, पोलादपूर तिन्ही विभागातल्या गाड्या येणार. तिन्ही असं. विभागातल्या आज इथे गाडी आहे हा, तिन्ही विभागातल्या गाड्या आहेत. आणि प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुमची आज गाडी गुलालामध्ये बसो. तर काय नाव आपलं? माझं यश जाधव. यश जाधव. बैलांचे वगैरे काय नाव? बैलाचं माझं नाव राजे, माझं नाव रॉकेट. नवीनच बैल आहेत आता, म्हणजे वर्ष आली आणि नंबर का अजून भेटलाय नाही. अजून कुठल्या ठिकाणी काय हाकललेलं? तांबडेकोडला हाकलले, अजून गांधेपाड्याला हाकलले आणि इथं आता आणले. आजच्या मकानाचा वगैरे काय अंदाज सांगाल? कितीपर्यंत काय फायनल बसली पाहिजे असं? झेंड्यावर जरा हे झाले, काय गडबड झाली, झेंड्याला गाडी लागली आणि जरा बैल जरा हे झाले. नाही बसणार त्यांना आज फायनलला. म्हणजे नवीनच आहे आपली जोडी, नवीनच त्यामुळे आहे. जरा हे आहे. पुढच्या टाइम मकानला बघू. म्हणजे आपली तयारी तरी आज म्हणजे तशी हा, बघायला तयारी गेलं आहे तर चालू. मग गाडी कोण हाकलायला म्हणजे? गाडी आमचे माझे काका आहेत निलेश शिंदे, ते जाके आहेत. ते जाकी आहेत, ते स्वतः आज गाडी हाकलणार. हा. तर तुम्हाला पुढील वाटचालीची शुभेच्छा आमच्याकडनं. आणि आज तुमचं गाडी जिल्हा मर्यादित कोकण युवा हिंद केसरी या बैलगाडी शर्यतीचे आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या शर्यतीकरता आपल्याबरोबर आता एक स्पर्धक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आता इथे शर्यती करता आलेले आहेत आपली बैलजोडी घेऊन. तर तुम्ही कुठनं काय आले? माझं नाव प्रफुल्ल प्रकाश मोरे, गाव पार्ले. पार्ले. ही माझी बैल, हा मथुर, हा पाखऱ्या. मथुर आणि पाखरे ही तुमची बैलजोडी आहे? हा, बैलजोडी. किती वर्ष या बैलगाडी शर्यत क्षेत्रात? मला पहिला 1999 पासून आमच्या घरात नाद आहे हा शर्यतीचा, हा. परंतु मध्यंतर शर्यतीवर बंदी असल्यामुळं आमची गाडी बंद होती. आता त्यावेळेला मला बैलजोडी नव्हती? हा, नव्हती. आता मला 4 वर्ष झाले, मी स्वतः या क्षेत्रामध्ये उतरलोय. म्हणजे पिढ्याने पिढ्या आमचा नाद चालू होता, मग तो मी पुढे आता जोपासतोय. आपली आतापर्यंत काय फायनल वगैरे बसलेली आहे? तांबडेकोंड येथे झालेल्या शर्यतीमध्ये
माझ्या गाडीचा दुसरा नंबर बसला. दुसरा नंबर बसला होता. आणि अजून कुठल्या कुठल्या काय ठिकाणी आहे? नाही अजून नाही कुठं, नवीनच आहे त्याच्यामुळे आता ही नवीन बैल आली. हा माझ्या घरच्या गायचा बैल आहे आणि हा मी गेल्या वर्षी अलिबाग मध्ये विकत आपली आणला. किती काय जोडी आहे? ही आता जोडी असेल म्हणजे 16वी जोडी असेल. म्हणजे 16 जोडी आहे. म्हणजे 16 तुम्ही बरेच वर्ष तसं बघायला गेला तर या शर्यतीमध्ये आहात तुम्ही. तर आजचा या फायनल विषय काय सांगा? सगळ्यांच्या गाड्या टाईट आहेत त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. बैल पर्यंत फायनल बसली पाहिजे असं एक फायनल तुमचा अंदाज आहे? माझा अंदाज आहे 15-16च्या आसपास म्हणजे final बसेल. 1-15 1-16 पर्यंत 1-15, तरी 16 फायनल आज इथे हा. बसेल असं तुमचा एक अंदाज आहे. हो. आणि मकान कसं काय? मैदान एकदम चांगलं आहे, फक्त पब्लिकने थोडा सपोर्ट केला पाहिजे. पब्लिक मुलं बैल आहेत ना बितरते त्याच्यामुळे बैलांना झेंडा पण दिसत नाही. गर्दी पण जाम आहे. जाम आहे. पब्लिकने थोडा सपोर्ट केला तर लोकांची बैल व्यवस्थित होतील. लोक मेहनत करून येतात. आणि तिन्ही तालुक्यातले आज इथे गाडी आहे. हो महाड माणगाव पोलादपूर 2 गटांमध्ये शर्यत. हा 2 गटामध्ये आणि शर्यत. आपली किती काय जोडी आहे? माझी गाडी 53वी आहे. आणि आपल्याबरोबर कोण आहे? माझ्या बरोबर आहे गाडी असनपुरीतली गाडी आहे, पण ती माणगावची बैल आहे. म्हणजे त्यांची आणि तुमची आज आहे. हा तर तुम्हाला पुढील वाटचाल याची शुभेच्छा. पण इथे एक स्पर्धक सुद्धा आहेत ज्यांची आज इथे गावठी जोडी आहे. तर तुम्ही कुठनं काय आले दादा? आम्ही आमचा गाव करंजारी पेवतावाडी. नाव वगैरे काय आपलं? आमचं नाव सतीश सकाराम कासारे. आणि बैलांची वगैरे नाव? आमचा देवा हा. हा बाबू. आतापर्यंत म्हणजे काय किती वेळा गाडी काय हाकलली? आम्ही मारले गाडी पण नंबरात नाही, पण गाडीच्या पुढे असते आमची गाडी. कुठल्या कुठल्या काय ठिकाणी हाकलली? आपल्या तांबडे कोणला हाकललेले आणि आहे. आजचं मकानाचं वगैरे काय अंदाज सांगाल? म्हणजे फायनल किती पर्यंत काय आज बसली पाहिजे? आज फायनल तरी एक 14 पर्यंत बसेल 1-14 पर्यंत फायनल बसेल असा एक आजचा तुमचा अंदाज आहे. अंदाज आहे. म्हणजे 2 गटांमध्ये शर्यत आहे, शर्यत. लहान गट आणि मोठा गट. बरोबर. किती काय गाड्या आहेत लहान गटात? तरी 120 गाड्या एकूण म्हणजे एकूण टोटल आहेत गाड्या. 120 गाड्या आहेत. आणि आपली किती काय? आमचा आता 23 आहे 23वा नंबर आहे आपला. नंबर. आणि तुमच्यासोबत आज कोण आहे? आज आमच्यासोबत मानगावची आहे. म्हणजे माणगावची जोडी आज जोडी तुमच्यासोबत आहे. आमच्यासोबत आहे जोडी. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आता एक स्पर्धक आहेत ते आज या ठिकाणी इथे शर्यती करता आलेले आहेत. कुठनं काय आलेत तुम्ही? आमचं गाव मोकळे कोपरीवरून आलेत. बैलांची वगैरे काय नाव? तो शिवा हा शंभू. शंभू. आणि आजचा मकानाचा वगैरे काय अंदाज सांगाल? किती पर्यंत काय फायनल बसली पाहिजे असं तुम्हाला? फायनल बसली पाहिजे 21च्या आत. 21च्या आतमध्ये. आतापर्यंत कुठे काय गाडी वगैरे तुम्ही काय हाकलली? नाही तांबडे कोणला हाकलले तांबडे कोंड. चांगला रिस्पॉन्स आला. कितवा काय आपला बसला होता? तिथे 7वा होता. म्हणजे 7वा नंबर आपला त्या ठिकाणी बसला हो. होता. आणि इथे आज फायनलला बक्षीस किती काय? 51,000. 51,000 आणि ढाल. झालं. म्हणजे असे एक 5-6 बक्षीस असतील ना? हो 10 बक्षीस आहे. 10 बक्षीस आहे. 10 बक्षीस आहे. आणि इतर सुद्धा स्पर्धक बरेचसे आले. तर चांगले. त्या स्पर्धकांना तुम्ही बैलगाडी शर्यतीविषयी काय सांगा? चांगलं आहे. बैलगाडी शर्यत आहे नियोजन का? चांगलं आहे. प्रत्येकाचे बैल पण चांगले आहेत. कोण कधी नंबर मारू शकतो ते सांगू शकतो. म्हणजे काय सांगू शकत नाही. म्हणजे आज एक प्रकारे चुरस होईल असं वाटतं. म्हणजे कोण असं नंबर एक मारू शकतो सांगू शकत नाही. आज तिन्ही तालुक्यातले बैलगाडी स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. जिल्ह्यात म्हणजे अख्ख्या रायगड जिल्ह्यातले आहेत. रायगड जिल्हा. तर आज या शर्यतीविषयी तुम्ही काय सांगाल? तुमची तयारी वगैरे कशी काय? आमची तर नियोजन सकाळपासून होतं. बैल चांगले आहेत. म्हणजे तुमचं नियोजन वगैरे चांगलं आहे व्यवस्थित. चांगलं. म्हणजे तुम्हाला एक आशा आहे की आपली एक शर्यतीमध्ये फायनल आज बसू बसू शकतो. शकते. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं. आणि आज तुमचा चांगला नंबर येईल. आज पंधेरी या ठिकाणून एक बैलगाडी स्पर्धक आज या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता आलेले आहेत. तर तुमचं नाव काय आहे? संदीप सकाराम पवार. आणि बैलांची वगैरे काय नाव आहे? आज शंभू तो राया. आणि बैलगाडी या क्षेत्रामध्ये किती वर्ष तुम्ही कार्यरत आहात? तशी आमची गावठी जोडी पहिली होती, आहे ती अजून, पण ही अंदा पहिल्यांदाच होते. म्हणजे 2 बैल जोडे हा, आहेत. दोन. मग ह्या वेळेला आता 2 जोडे आहेत. येतच. 2 गटांमध्ये येते शर्यत आहेत ना? हा. तर आता किती काय गाडी आहेत शर्यती? आता 120 गाडी येत आहे. 120 गाडी आहे. आणि आपली किती काय? 42 नंबर. आणि आज फायनलचं काय अंदाज द्या? आणि आता पहिल्यांदा किती पर्यंत काय फायनल बसली पाहिजे आणि या ठिकाणी मैदानावर? पाहिजे, कारण बैल पालतात तसं आमचं. आतापर्यंत काय नंबर वगैरे बसलेले आहेत? नाही पहिल्यांदा पहिल्यांदा बसले. वरना मग आजची शर्यतीची कशी काय तयारी आहे तुमची? तयारी काय आहे तयारी आहे म्हणजे बऱ्यापैकी तयारी झाली आहे. आहे. म्हणजे आज तुमचा नंबर येईल अशी एक तुम्हाला आशा आहे. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आणि आज तुमची गाडी चांगली बसू. धन्यवाद.